जागा वाटपासंदर्भात रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर खलबत झाली आहे आणि जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालंय अशी माहिती कळतेय। आज शिंदेंच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। आता कुणाचं तिकीट कापलं जातंय, कुणाला संधी मिळतेय याची उत्सुकता निश्चित ताणली गेलेली आहे। ठिकठिकाणी आता वेगवेगळ्या पक्षांच्या याद्या जाहीर होत आहेत आणि आता कालच ठाकरेंच्या शिवसेनेकडून नावांची घोषणा करण्यात आली। आता आज शिंदेंच्या शिवसेनेची ही यादी समोर येऊ शकते। साधारणपणे 8 नावं त्याच्यामध्ये असतील असं समजतंय। मुळात जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित होत्या त्याच्यापेक्षा फार कमी जागा त्यांच्या हाताला लागल्यात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। काहीसा तसा फॉर्म्युला आपल्या समोर येतोय आणि त्या दृष्टीने आता आज जेव्हा प्रत्यक्ष यादी समोर येईल तेव्हा नेमकी कुठली नावं त्याच्यामध्ये असतील, कुठल्या 8 जणांना ते तिकीट दिलं गेलंय आणि कुणाला नेमकी संधी नाकारली गेली आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कारण शिंदेंच्या शिवसेनेमधून लोकसभेसाठी आपल्याला तिकीट मिळावं म्हणून थेट त्यांचे नेते वर्षा बंगल्यावर येत आहेत, शिंदेंच्या निवासस्थानी येत आहेत, तिथे येऊन शक्ती प्रदर्शन करतायत, ठिय्या देत आहेत। कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत, ठिकठिकाणी आपण बघतोय। अशा परिस्थितीत यादीत कुणाची नावं असतील हे बघणं फार महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेत या संदर्भात बोलण्यासाठी। अजय, काय नेमकं घडू शकतं, कुठली 8 नावं असू शकतात, काय संकेत आहेत त्या संदर्भात? खरं तर चर्चेचाच विषय असणार आहे हा की 8च नावं आज जाहीर केली जातील अशी माहिती आहे। त्यातच मग आता 20चा आकडा 18 पर्यंत आला आणि मग 16 आणि त्याच्यानंतरही 16 वरून थेट निम्मे म्हणजे 8 नावं जाहीर केली जातील। त्यात मग नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी कोकणातली एक जागा असू शकते आणि त्याच जोडीला मुंबईतली जागा असू शकते। ही 4 नावं जी आहेत ती कन्फर्म होऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेमंत गोडसे बघितलं तर आपण मागच्या 2 दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या आजूबाजूला दिसलेले आपल्याला पाहायला मिळतात। थेट आंदोलन त्यांनी जे ते केलेलं आहे। दुसरं म्हणजे काल ज्यावेळेस वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली त्यावेळेस धैर्यशील माने यांनाही दिलासा देण्यात आलेला आहे की तुम्ही काळजी करू नका, तुमचं तिकीट कापलं जाणार नाही अशी शक्यता माहिती जी आपल्याला वर्षा निवासस्थानातून बाहेर येताना पाहायला मिळाली। तर तिसरा म्हणजे की ज्यावेळी सायन या परिसरात एक मेळावा महिला मेळावा पार पडला तर त्यावेळेस थेट राहुल शेवाळे यांच्या नावाला दुजोरा दिला होता। मुख्यमंत्र्यांनी भर सभेत म्हटलं होतं की आपल्याला राहुल शेवाळे यांना निवडून आणायचं आहे, त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईचं नाव सुद्धा यात असू शकतं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावना गवळी सुद्धा 3-4 दिवसांपासून चर्चेत आहेत आणि भावना गवळीचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। आणि त्याच पार्श्वभूमीवर काल भावना गवळी सुद्धा वर्षा निवासस्थानी दाखल झाल्या होत्या आणि त्यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा झालेली आहे। आता यापुढे जाऊन जर पाहिलं तर महायुतीत सगळ्यात जास्त वादात असलेली जागा म्हणजे कोकणातली रत्नागिरी सिंधुदुर्ग। या जागेसाठी किरण सामंत म्हणजेच उदय सामंत यांचे बंधू हे अग्रेसर आहेत। तर दुसरीकडे भाजप नारायण राणेंना पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्यासाठी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते। काल पुन्हा एकदा उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली आणि उदय सामंत यांनाही सांगण्यात आलेलं आहे की किरण सामंतच हे उमेदवार असतील। त्यामुळे आता थेट भाजप विरुद्ध शिवसेना वाद होणार का, कारण की अंतर्गत कुरबोडी खूप साऱ्या गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यातच शिंदेचे आमदार नाराज आहेत। खासदारांच्या तिकिटासाठी आमदार सुद्धा काल बैठकीला आपल्याला उपस्थित राहिलेलं पार पडले। शिवतारेंची मनधरणी करण्यात आलेली आहे, पण जर आपण शिवतारेंचा व्हिडिओ नीट पाहिला तर त्या व्हिडिओत भरत शेठ गोगावले आपल्याला पाहायला मिळतात। तसेच काल रात्री उशिरा 1च्या सुमारास निश्चितच एकंदरीत या संदर्भातली आता प्रत्यक्ष यादी जेव्हा समोर येईल तेव्हा आम्ही तुमच्याकडून पुढचे अपडेट्स घेऊ। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।